भाषा म्हणजे जणू आईच. म्हणूनच मराठी ही मातृभाषा. मराठी भाषा एकच असली तरी तिचं सौंदर्य हे कोसाकोसांवर बदलतं, प्रांतानुरूप खुलतं. अशा या मराठी राजभाषा दिन आपले नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी साजरा होतो. या पार्श्वभूमीवर चांदशी येथील अशोका महाविद्यालयात राजभाषा दिनाचं औचित्य साधून प्रथितयश कवयित्री डॉक्टर शोभा सातभाई यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर शोभा सातभाई यांचे प्राचार्य आशा ठोके यांनी स्वागत केले. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय झाल्यानंतर डॉक्टर शोभा सातभाई यांनी मराठी भाषा गौरव दिनाचं महत्त्व विशद केलं. सर्व मराठी बांधवांसाठी, भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. तर इथे जे काही आपण म्हणूयात की अभिजात दर्जासाठी कोणते निकष लागतात, म्हणजे मराठी भाषेला इतके दिवस का लागले, तर असं आहे मित्रांनो, इथे 2000 वर्ष जाऊन द्यावी लागतात. कोणतीही भाषा ही स्वयंभू असावी लागते, तिचं स्वतःचं अस्तित्व असावं लागतं. म्हणजे ती भाषा कुणाकडून उसने घेतलेली नसावी. तर खरंच आपली मराठी ही असा अनमोल दागिना आहे की ती आपली स्वतःचीच आहे आणि तिला 2000 पेक्षा काही अधिक वर्ष झाली आहे, हे इथे मी सांगू इच्छिते. आणि म्हणूनच हा अभिजात दर्जा आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे काय झालं की भाषेला महत्त्व येऊन आपल्याला अजून जास्त फायदे या भाषेचे होणार आहे. म्हणून सर्वांनी मराठी बोला, वाचा, तिचा प्रसार करा आणि मराठीवर प्रेम करा असं मी म्हणेन. तर हा दुग्ध शर्करा योग आहे की अभिजात दर्जा नुकताच प्राप्त झाला आणि लगेचच आपण मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करतोय. आज मोठा उत्साह तुमच्यामध्ये दिसतोय मला आणि मलाही अतिशय आनंद होतो की या साहित्याचा मीही कुठे फुल न फुलाची पाकळी काम करते, कारण मीही साहित्यामध्ये प्रवेश केला आहे. साहित्य लिहिते, बोलते आणि सर्वांना त्याची प्रेरणा देते, शेअर करते. तर असं म्हणायला हरकत नाही, कारण ती मराठी आहेच अशी मोत्यासारखी आणि सुंदर सौंदर्यासारखी नटलेली. तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. या भूमिका शब्द संपन्न करताना त्यात संतांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यावर कळस चढविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवरायांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला म्हणून मराठी भाषा बहरत गेली असंही डॉक्टर शोभा सातभाई यांनी सांगितलं. संतांची प्रेरणा किती मोठी होती की छत्रपतींनी मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि आज 400 वर्षांनी देखील आपण छत्रपतींचं नाव आपल्या ओठावर घेतोय, त्यांचे पोवाडे अजूनही गातोय. बरोबर आहे ना? असे छत्रपती मोठे होते आणि ते नुसते पराक्रमी राजे नव्हते, तर त्यांची बुद्धी अतिशय चपलक होती. कशी होती बघा, तर त्या काळात मुघलांचं साम्राज्य होतं, नंतर पारसी लोक होते, भारतात ब्रिटिश लोकही येत होते आणि ही सगळी लोक काय करायची की त्यांच्या प्रांतातून आल्यावर त्यांची भाषा ती वापरत असे. परंतु छत्रपतींचा एक कायदा होता. छत्रपतीने सांगितलं होतं इथे एकतर अनुवादक आणायचा, माझीच भाषा वापरायची. आणि मग बऱ्याच लोकांनी व्यापारानिमित्त आले असतील किंवा त्यांना ग्रंथ काही मागवायचे असेल, करायचा असेल काही अभ्यास, सगळ्यांनी मराठीचा अभ्यास केला हो. अनुवादक घेतला किंवा शिकून घेतली काहींनी. अक्षरशः म्हणजे मराठी भाषेवरचं जे काही राज्य, जो राजा राज्यावर राज्य करत होता छत्रपती, त्या राजाने मराठीतला पहिला शब्दकोश निर्माण केला. तेव्हा जर तो शब्दकोश नसता तर आपण ही प्रेम करणारी आपली मराठी ही आज राहिली नसती. परंतु राजांमध्ये दूरदृष्टिकोन होता, तो असा होता की जर संस्कृती टिकवायची असेल तर भाषेला महत्त्व द्यायचं. जर जी भाषा टिकली नाही तर संस्कृती कशी टिकेल. आणि राजांनी राज्य स्थापन करताना हा निर्णय घेतला, पहिला शब्दकोश मराठीचा त्या काळी निर्माण झाला आणि म्हणून ही मराठी भाषा, ही संस्कृती ही जतन झाली आणि टिकली. आणि त्याच्यात अजून एका महान व्यक्तीचं मोलाचं योगदान आहे. ती व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. तर सावरकरांनी काय केलं की त्यांच्याकडे शब्द संपदा होती. ते कवी होते, स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या जवळील शब्द संपदा, आपल्या जवळ जे शब्द बोलतो ते आले कुठून, हा एक प्रश्न आहे की नाही मनामध्ये. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं माय मराठी आता देशातील वाचन आणि लेखन संस्कृतीत घोडदौड करणार आहे. यावेळी डॉक्टर शोभा सातभाई यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर भाष्य केलं. तिचा लावा ललाटा सतीडा, हिच्या संगाने जन्मल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जन्मल्या दऱ्या खोऱ्यातून शिळा, असं कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेत मराठी भाषेचं वर्णन केलेलं आहे. तर आज त्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवशी आपण काय करत असतो, मराठी भाषा दिन साजरा करत असतो. म्हणून आपल्याला
कुसुमाग्रजांची माहिती असणं आवश्यक आहे. जसं आपण मराठीचा इतिहास आणि महत्त्व नुकतंच बघितलं, तर आपण थोडंसं कुसुमाग्रजांविषयी जाणून घेऊया. तर आपली अतिशय विलक्षण अशी लेखन शैली कुसुमाग्रजांकडे होती आणि त्याबरोबरच त्यांच्याकडे शब्द सामर्थ्य होतं. त्या शब्द सामर्थ्यातून त्यांनी साहित्याची निर्मिती केली आणि त्या साहित्याबरोबरच त्यांनी जे काही नाटकं लिहिली, म्हणजे त्यांचं नाटक नटसम्राट आजपर्यंत अजरामर ठरलेलं आहे. नटसम्राट नाटक ज्यांनी पाहिले त्यांना आठवत असेल आप्पासाहेब वेलवणकर यांची भूमिका, ते पात्र आजवर कोणीच विसरू शकलं नाही. मला आठवते आमच्या महाविद्यालयात शाळेत आणि देखील हे नाटक बसवलं होतं, नटसम्राट. तर ते नाटक लोकांवरती त्यांनी राज्य केलं अक्षरशः. म्हणजे की जे युवा पिढीतील लोक होती, तरुण मंडळी आणि जे काही आप्पासाहेबांच्या वयाची, त्यांना प्रेरणा मिळाली या नाटकातून. तर अशा प्रकारचे समाज प्रेरित होणारी किंवा समोरचं वास्तव हे बघून नाटक निर्माण करणारे कुसुमाग्रज होते. नंतर त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह, विशाखा काव्यसंग्रह हे भारतभूषण, साहित्यातील भारतभूषण ठरलं. डॉक्टर शोभा सातभाई यांच्या व्याख्यागत विद्यार्थी रममान झाले होते. आपल्या मातृभाषेबद्दल इतके सुंदर विवेचन करताना त्यांनी कुसुमाग्रज यांची कणा ही करते. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. क्षणभर हसला, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. यावेळी डॉक्टर शोभा सातभाई यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली. मराठी भाषा आणि कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित प्रश्नांना समर्पक उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविचार पुस्तिका भेट देण्यात आली.